हे आविष्करण बेतलेलं आहे. सादरीकरण लहानपणापासून ऐकत असलेलं पंचतंत्र या कथानकावर होणार आहे. बळापेक्षा बुद्धिश्रेष्ठ अर्थात शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ असा संदेश या कथक नृत्यातून सादर करण्याचा प्रयत्न केलाय. कथक नृत्य शैलीतील लय, भाव आणि हालचाली यांच्या सहाय्याने ही गोष्ट प्रेक्षकांसमोर सादर केली जाणार आहे. पुढची सगळी सूत्र तुमच्याकडे. कुठे गेलं तिकडे जागा सगळ्यांनी एकत्र Once upon a time, there was a beautiful forest where animals lived in peace and harmony. And the lion came. His roar spread terror, and his hunger knew no limits. They chose a path of survival, to send one animal each day to satisfy the lion's hunger and save the dog.
vanished. Harmony returned. Animals rejoiced, celebrating not strength but wisdom. This was truly the victory of wisdom. मला वाटतं एकदा जोरदार टाळ्या सगळ्या बच्चे कंपनीसाठी. त्यांची वयं बघा किती आहेत. एकच मिनिट पडदा टाकण्याआधी एक मिनिट कलाकारांची ओळख करून दिली पाहिजे. कारण वयं बघा यांची काय आहेत. म्हणजे या वयाच्या एका मुलाने म्हटलं होतं की मला आई बाबा ऑफलाईन पाहिजे, कारण ते पण त्यावर चिकटलेले त्या रक्त पिणाऱ्या मशीनवर, आणि मुलांना सांगतात अभ्यास कर, ते बघायचं नाही जास्त. अरे पण तू काय करतोस ते बघ आधी, तुला फॉलो करतात ना मुलं, अनुकरणीय असतात. आधी गेले मग सांगितले. मला असं वाटतं पंचतंत्रातल्या गोष्टीसारख्या गोष्टी या मुलांना ज्या अशा पद्धतीने दिल्या तर त्या चांगल्या पोचतील आणि मुलांना घाम येईल. त्यानिमित्ताने मैदानं हरवली आहेत. आपण सगळं विसरून गेलो, अंगिक मेहनतच विसरून गेलो सगळं. मला असं वाटतं इतकं छान वाटलं भावी पिढीकडे पंचतंत्रातल्या गोष्टी ज्या आपल्या आजोबांच्याही आजोबांनी ऐकवल्या होत्या, ज्या अजूनपर्यंत चालू आहे. त्या बात हे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि नृत्यालंकार ऋतूच्या कुलकर्णींच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. मी एकेकाची नावं घेतो. श्रीमयी रानडे, नमस्कार करतो पाहिजे. श्रीमयी रानडे, आभा खेडकर, मनाली कोलकंटे, कनिष्का उकिरडे, पूर्वी सलियन, जस्वी सलियन, इरा दिवे, अन्वी मोहिते, वल्लरी वळविकट्टे, क्या बात है, वल्लरी वळविकट्टे, स्पृहा आपटे, समृद्धी खाचणे, विहा शिर्के. जरा जोरदार टाळ्या सगळ्या मुलींसाठी. आणि नृत्यालंकार ऋतूच्या कुलकर्णीला मी इथं बोलवतो. कल्याणच्या पुलावर उभं राहिल्यानंतर ट्रेन गेल्यावर जशी थरथर नाही तसा मी तिकडे थरथरत होतो. कारण वो ट्रेन जशी गुजरती है मैं पूल जैसा थरथरत आहो, असं झालं होतं माझं. कारण ती इतक्या जबरदस्त तत्कार देत होती. नृत्यालंकार ऋतूच्या कुलकर्णी वैशाली दुधे यांची शिष्य आहे हे गर्वाने सांगावं असं वाटतं. गांधर्व विद्यालयातून नृत्यालंकार परीक्षेत नृत्य विभागातून युनिव्हर्सिटीमधून प्रथम क्रमांक तिने पटकावलेला आहे. दूरदर्शनची ती आर्टिस्ट आहे, क्रेडिट आर्टिस्ट, पण MA फिलॉसॉफी तसेच कुलगुरू कालिदास विद्यापीठ रामटेक इथून MA इन परफॉर्मन्स आर्ट्स तिने संपादित केलं आहे. NCPA मुंबई, किंकिणी महोत्सव, सितारादेवी नर्तनकट्टा, तरुणाई महोत्सव, G20 समारोप, भारत मंडप उद्घाटन दिल्ली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर उपस्थितीमध्ये मंजिरी नृत्यकला मंदिरच्या या शिलेदारांनी नृत्य सादर केलेलं आहे. मला असं वाटतं मी अजून बरीच नावं घेऊ शकतो, पण तिथपर्यंत आलेख वाढतच जाईल. जसे अंबानी खालती वाकले पैसे उचलायला तर तिथपर्यंत त्यांना भरपूर मिळालेले असतात, तसं तिचे नामोल्लेख करण्याआधी तिला भरपूर अवॉर्ड्स मिळालेले आहेत. देशाविदेशातील स्टुडंट्स ते ऑनलाईन क्लासेसमध्ये घेत असते. या आविष्कारासाठी खरोखर धन्यवाद, कारण ही खूप छान आहे. ते चालू राहायला पाहिजे पंचतंत्र वगैरे. आता एक मध्यंतर घेऊ. आर्या आणि गिरिजेशला आर्याने आर्याचे गिरिजा दोन्ही गौरी शंकर आहेत नृत्यामध्ये. सध्या तर या सगळ्या मुलांसाठी आदर्श आहेत आणि पुढे हा वसा आणि वारसा चालू ठेवत आहेत. जोरदार टाळ्या गिरिजासाठी सुद्धा आणि आर्यासाठी सुद्धा. संस्कृतीला घडून ठेवणारी नावं पण येतात आर्या आणि गिरिजा. आता पडदा टाकायला हरकत नाही याच्यावर. आपण उत्तरार्थासाठी 5 मिनिटाचं एक मध्यंतर घेणार आहोत आणि नंतर आपण भेटणार आहोत.